रायगड एक अविस्मरणीय ट्रिप. आणि हो मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये आपण पूर्ण रायगड अनुभवणार आहोत. रायगडला कसं जायचं, इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती पायऱ्या आहेत, राज्याभिषेक सोहळा, जगदीश्वर मंदिर, टकमक टोक, सर्वच काही आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर चला तर मग मराठमोल्या इतिहासाचा अभिमान असलेल्या रायगड किल्ल्याचा वारसा आणि वैभव जाणून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ए चप्पल का साईडला या. गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या. बाप्पा मोरया. मंगल मूर्ती तर हे मित्रांनो, सूरज मुंडे ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे. सो आता वाजलेत 6:45 झाले. आम्ही रायगडचा प्लॅन केलाय, तुम्ही थंबनेल वरना बघितलंच असेल. सो आता आम्ही रात्री 1-2 वाजता आम्ही शाळेत आलो गावी, स्टे वगैरे केलं, मग थोडा वेळ आराम केला आणि मॉर्निंगला लवकर निघालो. ऍक्च्युली 5 वाजता निघायचं होतं, पण वाजले 6 वाजले, पण निघालोय आता. ऍक्च्युली 8 वाजता पण गेट चालू होता असं समजलं, पण आपण परफेक्ट टाइमवरती पोहोचू. आणि आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बरंच काय बघायला भेटेल. आपलं रायगड अविस्मरणीय असं आपले ब्लॉग असणार आहे हा. तर नक्कीच तुम्ही हा ब्लॉग बघा, खूप भारी ब्लॉग असणार आहे. नक्कीच तुम्हाला पूर्ण रायगड एक्सप्लोर करणार आहे. तर हा ब्लॉग चुकवू नका आणि तुम्ही पण आपल्या सोबत आहात असं तुम्ही. ठीक आहे, चालेल, जे होईल ते तुम्हाला दाखवतो मस्तपैकी. आणि रायगडचा एकदम लवकर आता आलोय तर व्ह्यू तर कमालच असेल. तर खूप सुंदर असं असेल. तर चलो लेट्स गो पब्लिक. आता निघालोय. आता हे बघा, खूप सुंदर असं मॉर्निंग असे एकदम मस्त एकदम झाले. धुके एकदम बघू शकता तुम्ही, धुके वगैरे आहेत एक साईडला, मस्त पैकी एकदम. पब्लिक पण आहे आपल्यासोबत आहे, निमेश भाई आहे, गोटे आहे आणि जयकांत आहे आणि तनिष आहे. सो आणि चिंट्या आणि आपला अजित ते पाटणा येतात, बाईक वरती आहेत. सो आता उतरल्यावर तुम्हाला दाखवतो. चलो लेट्स गो पब्लिक. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चिंट्या बाय गेलेला आहे, चिंट्या. चिंटेडॉन यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोने पतंग झाला सनसेट असा मस्तपैकी सुंदर असा सूर्यप्रकाश आलाय. सो तुम्हाला दाखवायसाठी इकडे सर्व पब्लिक थांबले थोडी, जे इकडे थोडे फोटो सेक्शन वगैरे करतायत. सो बघूया आता आपण. इकडे सर्वजणच थांबले, इकडे पण थांबलेत, इकडे पण थांबले, इकडे मंडळी आपली सर्व उतरले खाली. सो खूप सुंदर असा व्ह्यू, कमाल असा एकदम. सूर्योदय होताना सूर्यास्त, खूप सुंदर असा व्ह्यू, कमाल असा व्ह्यू, खूप सुंदर. व्ह्यू तो कडक येते. आपली पब्लिक सर्व बाहेर आहे स्वर्गात. चिंट्या आहे, चिंट्या तिकडे आहे, चिंट्या आहे, अजित आहे आणि निमेश आहे, प्रथमेश आहे आणि आपला तनिष आहे आणि जयकांत बाय. मस्त एक एमटी वगैरे घेतले आणि आपली गाडी सुंदर असं आहे. धुके एवढे आहेत ना, खूप सुंदर असं. पब्लिक चलो 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 वाय, लवकर 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 चला. इकडे फोटो सेक्शन चालू आहे. रायगडला तर गेलो ना, अजून पोहोचलो पण नाही, अजून 15 मिनिटं लागतील इकडून. सो इकडे मस्त असं सूर्यास्त दिसलं ना, त्यामुळे आम्ही इकडे थांबलो. सो इकडे मस्त पैकी इकडे फोटो सेक्शन वगैरे करूया आणि मग निघूया. लेट्स गो पब्लिक. फोटो वगैरे काढून झाले, आता निघूया आपण. सेल्फी इकडेच काढणार का? हा मग घे ना, इकडे फोटो काढचे. घे 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 घे, चले जयकांत, चल फोटो घे लवकर. जाणे का जल्दी रायगडला. गाडी जरा पाठी लावली असते. चल ना, ती राहू दे, इकडे ये. चल आता सर्वजण आम्ही उभे राहिलो. मित्रांनो बोलणं बघा किती एकदम. अजित आपल्याला काहीतरी सांगतोय, इकडची इन्फॉर्मेशन तुला सांगतोय आता. अजित भाई सांग इकडचं काय आहे. म्हणजे जिजामातांना म्हणजे इकडे ठेवलेले पहिला. हा, इथे म्हणजे जशी जशी त्यांची एज जास्त गेली तर मग महाराजांनी त्यांना इथे खाली हे करून दिलं.
अच्छा, म्हणजे इकडे त्यांची समाधी आहे. समाधी आहे ती. ओके, आपण इकडे आता हे बघ इथे लिहिलंय पण समाधीकडे. सो आपण समाधीकडे चाललोय. असा रस्ता आहे. मस्त आहे इकडे. इथे पडला असता जाय का. तर मस्त असा रस्ता आहे. मस्त बनवलं. पहिलं हे काहीच नव्हतं. आता पहिलं नव्हतं का? अपडेट झालं. हा, 1999 मध्ये काहीतरी बांधलं वाटतं रे इकडे. हा, पहिलं म्हणजे समाधी वगैरे हे होतं. आता पूर्ण डेव्हलप केलं त्या मस्त. लोकांनी. बाजूला तलाव पण आहे, तुम्हाला आधी नंतर दाखवतो. पहिला मेन तुम्हाला समाधी दाखवतो. मस्त आहेत गाड्या ठेवल्या. सो इकडे आल्यावरती पहिला चप्पल आपण एक साइडला काढूया, एक साइडला इकडे. माझी पण बेस्ट खाली बाकी. सो इकडे चप्पल काढली आता. आवाज बसला वाटतं. सो जिजामाते समाज इथे लिहिलंय पण 12 जानेवारी 1598. सो इकडे सर्व लिहिलंय इन्फॉर्मेशन. कृपया आपली चप्पल आहे काढावी, तिथे सर्व लिहिलंय पण. तिकडचा व्ह्यू आपण नंतर दाखवणार. सो इकडे आलोय, खूप भारी आहे, कमाल असा व्ह्यू बघा ना. राजमाता जिजाऊ मासाहेब, सुंदर असं. पायाने पडले, पहिले फोटोशूट. जिजामातांचा आपण इथे समाधी आहे, तुम्ही बॅक साईडला बघू शकता. नाही दिसत. समोरच असं तुळस वगैरे आहे. Back to समाधी. तुळस असं मस्त. साईडला पण आहे. ही टोपी तुझ्यासाठी त्यांनी इकडे तुम्हाला दिसेल पूर्वी असं होतं, नंतर मग असं केलं, म्हणजे डेव्हलप केलं खूप सुंदर असं. तर तुम्हाला बघायला भेटलं असेल ब्लॉगमध्ये. मित्रांनो, राजमाता जिजाऊ यांची इथे समाधी आहे आणि बाजूला सुंदर असा तलाव आहे. खूप सुंदर असा तलाव. तुम्हाला झूम करून दाखवू. मस्त तलाव असा, थंड हवा सुटले. आता आपण चाललो आहोत रायगडवरती. इकडे समाधीचं आपण राजमाता जिजाबाईंचं ॲप वगैरे पडलो. आता आपण जाऊया रायगडवरती. सो चलो मित्रांनो, लेट. छान छान मूर्ती पण आहे. मॅग्नेटला चिपकेल ना डायरेक्ट, याचं हुक आहे का? बॅच आहे मॅग्नेट तिकडे. मॅग्नेटवाला कुठे आहेत? हे मॅग्नेट हां, मॅग्नेट बरोबर. कुठे लावणार आहे? हा 100 वाला, हे 50 आहेत माझ्याकडे. हे घेतलंय मित्रांनो, आणि एक भटकंतीचं एक घेतलंय. आणि तू घेतोय रायगड? एक रायगड घेतलं. मस्त सुंदर सुंदर असे तिकडे सर. नमस्कार मंडळी. सो आपल्यासोबत आहे निमेश आहे, प्रथमेश भाई आहे, आणि तनिष आणि जयकांत भाई आहे. जयकांत दिसतोय की नाही माहिती नाही, दिसत असेल तर हाय कर. सो चिंट्या येतोय. आम्ही आता काही क्षणात रायगडच्या पायथ्याजवळ पोहोचतात आणि तिकडनं आम्ही चालू करू ट्रॅकिंग. आणि तुम्ही पण अनुभव घ्या आणि तुम्ही पण इतिहास जाणून घ्या, आणि आम्ही पण जाणून घेणार आहोत इतिहास महाराजांचा. सो खूप काही बघायला भेटेल. तर चलो, लेट्स गो पब्लिक. चिंट्या व्हायचा फुल टाइमपास चालू आहे इकडे. फुल फोटोच घेतो अजून. काय माहिती आता वाजले बघा 7:30 वाजायला आले, आणि हा पोरगा अजून तिकडे फोटोच घेतोय. किती फोटो काढणार? किती? एकच फक्त अपलोड करणार ना. चिंट्या बाय बघत असेल तर कमेंट तू नक्की टाकणार, मला माहिती आहे. पण लवकर या, काय टाइमपास चालू आहे, फुल टाइमपास. चिंट्या व्हायचं फुल टाइमपास, फुल. उठवायला याला पाठवलं, याला. मला हा, तू गेलास आणि मग नंतर काय झालं? मी अंघोळ करून आलो. हा गेला याला उठवायला, आणि आंघोळ करून आला त्याच्याकडून गरम गरम पाण्याने. आणि आता हा टाइमपास करतोय. तो आता निघूया. मित्रांनो, रायगड काही क्षणाच्या म्हणजे 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे, म्हणजे 5 मिनिटं इकडनं आहे. सो इकडे आपण बोललो जरा छान नाश्ता वगैरे करू आणि मग जाऊया, कारण का वरती गेल्यावर परत सर्व महाग पण भेटणार आणि आपल्याला परत भेटणार पण नाही खायला. सो थोडी एनर्जी पण भेटेल, तर त्यामुळे आपण खाऊनच जाऊया. सो बरं पडेल. तर लेट्स गो. तिकडे असं फार्म हाऊस टाईपमध्ये तुम्हाला सर्व, हे तुम्हाला राहायचं वगैरे असेल तर इकडे सर्व भेटून जाईल. आणि या साईडला हॉटेल्स वगैरे आहेत. पब्लिक आपली गेली सर्व.
हा सो मित्रांनो इकडे नाश्ता करते पण वडा उसळला बोलले टाइम लागेल. सो इकडे आता आपण आलोय हॉटेल देशमुख. इथे रूम्स वगैरे पण आहेत अवेलेबल. सो इकडे आता आपण जाऊया बघूया काय भेटतंय का. भेटेलच म्हणजे काय भेटतंय एवढं हॉटेल तर आहे. सो चलो पब्लिक लेट्स गो. आता नाश्ता करूया मस्तपैकी आणि जाऊया. मित्रांनो इकडे आता हॉटेलला आता आपण थांबलोय. जरा तुम्ही बघू शकता डोंगर सुंदर असा. आणि आता इकडे आपण हा सो तिकडे आता आम्हाला वडा उसळ नाही भेटला आणि आता इकडे आता आलोय. ते बोले आहेत. सो आल्यावर आपण लवकर नाश्ता करूया आणि नो टाइमपास करता आपण जाऊया डायरेक्ट रायगडावरती. मित्रांनो इकडे वडा 2 पाव लिंबू मिरची वगैरे आहे. सो इकडे मस्तपैकी नाश्ता करूया आणि मग निघूया आपण रायगडला जायला. सो सर्वजण आता नाश्ता करतील आणि मग आपण निघूया. गरम चहा पिऊया. गरम 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 गरम. तर मित्रांनो मस्तपैकी हॉटेलमध्ये नाश्ता केला आहे. आता मस्तपैकी आपल्याला एनर्जी भेटलेली आहे. आता आपण जाऊया डायरेक्ट. आता न वेळ घालवता डायरेक्ट आपण जाणार रायगडवरती. ऑलरेडी लेट झालेला आहे. सो चल लेट झालं तर लेट झालं. आता जाऊया आपण नो वेस्ट. आता टाईम करूया आणि डायरेक्ट आपण चढायला सुरुवात करूया. चलो लेट गो. गाडी विकली ना काय. तर फायनली मित्रांनो इकडे गाडी एक साईडला पार्क केली आहे कारण का रविवार आहे तर गर्दी पण आहे. आणि इकडे आम्ही बॅगेत सर्व खाण्याचं वगैरे पाणी वगैरे घेतलं आहे कारण का वरती सर्व महाग असणार आणि आपल्याला गरज पण लागणार आहे त्याची. सो आता घेतलं. आता आम्ही निघालो आहे. सो पब्लिक आपली पुढे निघाले. चलो लेट्स गो पब्लिक. चल इकडनं आता आतमध्ये जायचं आहे आपल्याला. इकडनं असं आतमध्ये रोड आहे. रोपवेने तुम्हाला जायचं असेल तर फोडून रोड आहे तो. सो आता इकडनं जाऊया आपण आतमध्ये. इथे पार्किंग करू नये तरी पण पार्किंग केलेली आहे माणसाने. कुठे आहे पब्लिकच आहे ना. थोडा नॉर्मल असा रस्ता आहे थोडा. हां ते जाऊ. सर्व लिहिले ना पॉईंट लिहिले आहेत. हिरकणी किल्ले रायगड सर्व पॉईंट असं तुम्हाला एंट्री काढताना दिसेल. आणि इकडनं आपण एंट्री केले. आता हा ब्लॉग मी आता गोप्रोमध्ये शूट करतो आहे. सो मेन जे पॉईंट असतील ना तुम्हाला मी आयफोननी शूट करून दाखवेन. आता सध्या मी गोप्रोनी शूट करतो आहे. सो व्ह्यू तर बघू शकता. थोडं तुम्हाला असं ट्रॅकिंग करत म्हणजे नॉर्मल रस्ता आहे पुढे. हे गाड्या आतमध्ये पण येत आहेत. मग हे आम्ही का लावली बाहेर अजित गाडी आतमध्ये पण येते. सावलीत मस्त राहील. मी बोललो 4 व्हीलर पण जाते बोललेलो मी. अरे इथे मस्त गाडी राहील. बघ इथे पण एक लागेल मस्त वेगळी गाडी. आता कशाला इथं लागणार वरती असेल तर ठीक आहे. मस्त मित्रांनो तुम्ही चुकी नका करू. बाहेर नका लाव. आतमध्ये ना चालत असेल ना रस्ता पॅक करून टाका घेऊन टाका. सर्व येतील आणि नाही रस्ता कशाला पॅक. दुसऱ्यांना त्रास होणार नाही असं लावू आपण गाडी. गाड्या सर्वजणांनी लावलेत. रस्त्याच्या बाजूलाच लावलेत. थोडे ना रस्त्यामध्ये लावलेत. अरे आता येताना बघ किती आहे असं. दोन्ही साईडने लावा तर पॅकच होणार ना भाई. नाही मित्रांनो आला तर बाहेरच लावा म्हणजे तुम्हाला इकडे ट्रॅफिक वगैरे जर तुम्हाला जायचं असेल तर त्याच्यामध्ये अडकण्यापेक्षा बाहेरच लावा म्हणजे टेन्शन नाही. लावा इकडे असं बनव लावायला. अरे लोगोच आहे ना. मला विविध प्रकारचे शॉप दिसतील. आणि इकडे दिले किल्ले रायगड, चित्त दरवाजा, नाणे दरवाजा, रायगडी वाडी आणि छत्री निजामपूर. वरपर्यंत गाड्या येतात पण गाडी आम्ही खालीच लावले. सो इकडे अशी टोपी कॅप्स आणि बस बघा वरपर्यंत आले. कुठले आहेत ते पांचाल महाड. हां तुम्ही जर ट्रेननी वगैरे येत असाल ना तर महाड मार्गे येऊ शकता. ते इकडनं चालू होणार आहे आपलं. इधरशी चालू बघा बाय. गाडी इथे लावायला पण होतं व्यवस्थित. गाडी इथपर्यंत येतात. सो इथपर्यंत वरपर्यंत गाड्या येतात. हा लॉक स्टॉप आहे. इथे पार्किंग करू नये. 500 रुपये दंड. हा कुठ्या 500 रुपये दंड आहे पार्किंगला. सर्वांनीच लावलेत. हां 500 रुपये दंड लिहिला इथे आणि सर्वांनीच लावलेत गाड्या. चल वसुली करूया 500 गाड्या. मित्रांनो कोणाला टकमक टोक आहे तो. आता इकडनं आपल्याला चालू करणार आणि इकडनं चढत 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 टकमक टोककडे जायचं. सो मस्त व्ह्यू तर आहे. तिथे जायचं.
आता आपण चालू करणार आहोत. ते फोटो किती जण काढतात ना वरती टाइमपास लावलेत दोन्ही पण नंतर बाई दिसायला पाहिजे ब्लॉग मध्ये एक दिसला बस झालं. नाही दोन्ही पण भटकंती आणि दोन्ही पण दिसेल नंतर देतो ना पुढे गेल्यावरती. तू घेतला का नाही मग मगाशी बॅच पाहिजे होती? दिलाय तू पैसे दिले अरे पण अरे बाई त्याला बोललो मी जयकांना घे काय 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 बोलतो मेरे को बॅच पाहिजे तुला घ्यायचा ना मगाशी मग काय म्हणे बाई यांनी कसं घेतलंय मस्त रायगड घेतला आम्ही सर्वांनी. तुला पाहिजे की अजून पण आहे तिकडे बघ बॅच कुठेतरी भेटेल 100% भेटून जाईल बघ इकडनं. चलो आता पहिली पायरी चालू करूया. जायचं का रे फोटो काढायचे हा बघा हा माणूस भाड्याने मिळेल बोल. भाड्याने भेटेल तिथे फोटोग्राफीला. हे बघ असं करायचं. तिला मी कमेंटमध्ये टाकतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ. मित्रांनो आता फर्स्ट पायरी आपण चालू केलं आहे फायनली. स्वतः इकडनं निघालो आहे. जवळजवळ पायऱ्या 700 ना सॉरी 1700 39 1700 समथिंग आहेत. 1700-1800 पकडून चाला. जीवदानीपेक्षा कमी आहेत पण नाही सॉरी जीवदानीला जास्त आहेत. रायगडला कमी आहेत आणि So, मध्ये हे पण आहे रे असं मध्ये प्लेन रस्ता पण आहे ना त्यामुळे रायगड आहे बाय. आता शुभारंभ केलेला आहे तो निघाले आता रायगडवरती. आम्हाला सवय आहे जीवदानी काढायची. बरं काय जीवदानीमध्ये बाय भरून व्ह्यू बघा मित्रांनो. बिफोर आफ्टर म्हणजे पहिला असं होतं नंतर असं केलं म्हणजे अपडेट केलं. सो छान आहे. चलो भाई इधर से बैठने लगेगी. चलो 1-1.5 तास चालायचं बोलतो. सो इकडनं व्ह्यू ब्ल्यूटूथ आणायला पाहिजे. तू बेबी आहे कुठे जातोय. सुंदर असं दिसतंय बघा ना व्ह्यू कमाल असं दिसतंय. लग्न आहे इथे. हा टकमक टोक आहे. तो सूर्यप्रकाश आलाय ना बघा पूर्ण असं ब्लॅक इकडे आणि सूर्यप्रकाश असं पूर्ण असा येत आहे. खूप सुंदर असं व्ह्यू दिसतंय. मध्ये असे स्टॉल वगैरे आहेत. काकांच्या स्टॉलला नक्की विजिट करा. काठी पण भेटेल. काठी वगैरे भेटेल. मला वाटलं जो ऊसाचा ज्यूस आहे नंतर बघितलं काठी आहे. सो काठी वगैरे पण भेटेल. हा तिला काहीतरी पॉईंट भेटेल. काय हा हा तर नाही बघा सर्व कचरा टाकलेला आहे किल्ल्यावरती. सर्व कचरा गेलाय. आहे ना ब्लॉगर सोबत आहे. हा ये भाऊ अजित भाई पुढे आणि आम्ही सर्व पाठी. चलो अजित भाई तुमच्या सोबत आम्ही. चलो मध्ये असे स्टॉल वगैरे. थोडंसं वरती आलंय दम लागेल तुम्हाला. चॉकलेट वगैरे असेल ना तुम्ही सोबत ठेवा मला एनर्जी भेटेल. लेमनच्या गोळ्या वगैरे भेटतात. इलेक्ट्रिक पावडर घ्यायला पाहिजे. मस्त असं दाखवलं. चिंट्या थांब 2 मिनिटं थांब. चिंट्या थांब ना. मस्त असं बघ. माझा कॅमेरा पडला आता. जाऊ दे चल चांगला व्यवस्थित आहे. मस्त व्ह्यू येत आहे. कमाल असा व्ह्यू येत आहे मित्रांनो. पडला नसतं नंतर मित्रांनो गोप्रो पडला. ह्या पोरांनी पाडला नाही. ह्या पोरांनी जाऊ दे पण ठीक आहे. ह्याच्यावर पडला नाही म्हणून ठीक आहे. व्यवस्थित आहे गोप्रो. बाकी गोप्रो बाय गोप्रो. आता आपण किती चढलो असेल तरी पाहिजे अंदाजे मोजायची ताकद 300. हा 300 आसपास. 100 300 कमी. 300 पायऱ्या मित्रांनो. 300 पायऱ्या आपण जवळपास चढलेलो आहे.
302 अजून 1400 चढायचे. म्हणजे इकडनं जवळजवळ किती टाइम लागेल अजून? अजून हे आंबा पडला असं चाललं होतं 2 तास. 5 गेलो तर 1 तास. थांबत नेहमी सारखे गेलं. थांबत गेलो तर उद्यापर्यंत पोहोचू. त्यात काय. इकडे काकांकडे आम्ही काकडी खायला थांबलोय जरा. 10 रुपयाला एक काकडी, 20 रुपयाला मोठी काकडी. कुठली घेतोय? मोठी पण आपल्याला काकानी 7 किती 7 वर 1 फ्री. काकांकडनं 1 फ्री आहे. काका बोलतात 1 काय 2 खाऊन जा फ्री. 2 देणार त्यामध्ये. काकडी 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 का काकडी काकडी घे काकडी. मोठी मला वाटलं पहिली फ्री वाली आहे. 7 झालं, मोठी का ना. 6 झाले ना? 10 रुपये 20 रुपये झाला. 6 झाले ना. मोठी 20. मोठी काय म्हणजे 7 जणांना काकडी काका आनंद. तुझ्या सांग मला किती. 7 झाल्या. 7. हा, आता मोठी द्या. काय मोठी 7 झाले तुझ्या. 7 झाल्या. 7. आता मोठी देत आहे ना. हा. मोठीला मोठी आहे. मोठी पाहिजे. 7 घेतल्या. या मला किती पाहिजे दादा? 20 वाले. बसा. ही 10 रुपये वाली ही. फॅन भेटलेला आहे. त्याच्यासोबत आपण फोटो काढत आहोत. सो ह्याचा चेहरा तुम्ही लक्षात ठेवा. नाव काय मित्रा? सागर पिक्चर. सागर. ओके. कुठे राहतो? हसनगाव. ओके. तर आपण ते झेंडा हा घे ना. फोटो घे ना. काढायला. फोटो काढूया मस्त झेंडा. पावसाला नाही आहे, थंडी आहे. पण पावसामध्ये जसं पाणी पडतं तसं इकडे थोडासा झरा आहे. वरून पूर्ण असं पाणी पडतं. बरोबर. चलो. नजारा दिसत असेल तुम्हाला वाघ दरवाजा. तो बघा वाघ दरवाजा आहे. हलकासा नको रे दाखवू एवढं. ते सॉरी वाघ दरवाजा नाही, आपला महादरवाजा दिसेल. तर आपण तिकडे जाऊया आधी. चलो. काकडीची पावर संपली. शिल्लक आहे जास्त खाल्ली. लाख. आता काकडा चल चल फास्ट फास्ट. ऑलरेडी हो हो वाघ दरवाजा. काकाने पण वरला का? मी येतो का? महादरवाजा आहे. थोड्याच वेळात आपण महादरवाजाच्या इकडे जाणार आहोत. इकडे पोहोचणार आहोत. महादरवाजाला ना. महादरवाजाचा व्ह्यू दाखवतो. तुला सामाल आहे महादरवाजा. महादरवाजाचं काय वैशिष्ट्य? दरवाजाचं वैशिष्ट्य ते पूर्ण माहिती घ्यायला पाहिजे बा. तर मित्रांनो आपण आलेलो महादरवाजाला. सो मस्तपैकी झेंड्याचा व्ह्यू खतरनाक आला. थँक्यू मित्रा, थँक्यू. सो असा महादरवाजा आहे. इकडनं चालू होतं मेन प्रवेशद्वार. सो इकडनं जायचं. सेकंड झेंडा. थँक्यू मित्रा. मस्त. आणि तिकडे आहे तो टकमक टोक. सो तिकडनं बघा माणसं तर भरपूर गर्दीत राहा. आज संडे असल्यामुळे गर्दी आहे. तुम्ही जर ऑफ डेला आलात तर तुम्हाला बेटर पडेल. म्हणजे गर्दी जास्त भेटणार नाही. आता आपण महादरवाजाला आलो आहे. इकडे थोडं बसूया आणि तिकडे मस्तपैकी फोटो वगैरे काढूया आणि जाऊया आतमध्ये. इकडनंतर कुठे जाऊया? काय भेटेल आपल्याला पॉईंट? डायरेक्ट पहिलं इथेच जायचं ना. आता महादरवाजानंतर पुढे काय भेटेल? ते राज्याभिषेक झाला तिथे ओके. बाजारपेठ पुढे आहे त्याच्या. बाजारपेठ तिथेच आहे. ओके. तर आता इकडनं पुढे गेल्यावरती राज्याभिषेक झाला वगैरे तिकडचं व्ह्यू तुम्हाला बघायला भेटेल. नंतर मग बाजारपेठ आहे. शिवाजी महाराजांची समाधी आहे. परत श्वानचं पण आहे ना. श्वानचं आहे तिकडे. काय? श्वान पण ठेवलं आहे ना तिकडे छत्रपती शिवाजी महाराज बाजूला. श्वानचं. आणि कुठलं मंदिर आहे? जगदीश्वर ना. जगदीश्वराचं मंदिर पण आहे. सो दाखवतो तुम्हाला. मस्त आहे. बघा तुम्ही पण एन्जॉय करा. आणि आमच्यासोबत तुम्ही पण ट्रॅकिंग करताय असं समजा. आणि तुम्ही पण. हा आहे महादरवाजा मित्रांनो. सुंदर असं. सर्वजण इथे फोटो काढायला वगैरे थांबतात. इकडनंच आरंभ, इकडनं सुरुवात होते. सुंदर असं. काय काढायचं? वाघ दरवाजा. मित्रांनो इकडे 25 रुपये वाटतं एंट्री फी घेतात वरती आल्यावरती. ते काही तांत्रिक कारणामुळे बंद ठेवलं. सो इकडे नाही आपण घेतली एंट्री फी.
सो हा गोटा बोलतो इकडे फोटो काढतो ए सेम टू सेम सेम टू सेम सेम टू महादरवाजाची बॅक साईड म्हणजे महादरवाजाच्या वरून आल्यावरती आपल्याला असा व्ह्यू दिसेल. इकडनं असा पूर्ण फ्रंट. सो इकडनं तर जाऊया वरतीपर्यंत शॉप आहे अजून. हा ना नाही ते तिकडे एक जण उचलत असेल ना नॉर्मल. काय बोलतो नाही दोघं ते तिघ जण 2 ते 3 पहिल्याची माणसं भेंडी भाकरीत किती खायची विचार कर ना ती लोक. आणि त्यांच्यामध्ये एवढ्या वीस मध्ये बसतो तेवढे खायचे भाकरी. भाकरी केवढी मोठी असायची त्यांची. आणि एक भाकरी 1-2 अशा नाही त्यांच्या किती 8-8, 9-9 असतील ना भरपूर मोठ्या भरपूर असायच्या. त्यामुळे पहिल्याची माणसं एकदम दाखवत. आणि आता हळूहळू कमी 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 आणि हाईट पण चालू आहे ना आता. आणि आता हाईट पण कमी 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 होत चालली पहिल्याची लोकांची. नंतर एवढं हा नंतर रिअल मध्ये थोडं हल्लो येणार तो काय नंतर असे. हा बोलतोय मी एकटा उचलू शकतो पण याला चढताना टाइम लागला वरती यायला. पण आता हा बोलतोय मी एकटा उचलू शकतो. चढून दमलोय म्हणून मी चढून दमलोय. हा बरोबर चढून तर मी दोन्ही पण नेले असतात. तुला काय कंटेंट पाहिजे म्हणून माझ्यावर काही खेळत ठीक आहे नाही कंटेंट झालं काय. हा बघा हे चुकीचं आहे मित्रांनो. जाऊन येतात. ठीक आहे मी हे कॅन्सल करतो. जे चुकीचं आहे ते दाखव ना. काय चुकीचं दाखवलं सर्वांना माहिती आहे ते सर्वांना माहिती आहे. फक्त व्हिडिओ मध्ये बोलतात बाकी सर्वांना कचरा टाकतात. तू गाडीत येतात टेक्निकल काय बोलतो मित्रा. आता त्या कार मध्ये येतात ना सीट काय बोलतात त्याला. तिथे मसाजवाला नाही 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 थंडवाला काय बोलतात त्याला. काय माहिती मित्रांनो तुम्हाला माहिती असेल तुम्ही कमेंट मध्ये सांगा. तर आता आम्ही सांगतोय वाटतं एकदम थंडगार एकदम थंडगार वाटत. ते दगडी आहेत ना इकडे हात लावला ना पूर्ण थंड थंड आहेत. एसी फुल थंड आहेत फुल थंड. एअरकूलच्या सीट्स येतात ना एअर कूलवाल्या. हा ओके त्यावाला त्या टाइप मध्ये फिलिंग येईल तुम्हाला. हो कडक कडक खूप इथे म्हणजे थंड इथे हात लावून बा फुल थंड ना. बसल्या बसल्या थंड वाटतंय. थंड थंड आता कसं वाटतंय. अरे ते हात लाव हात लाव तिथे. त्याला काही नाही त्याच्या फिलिंग गरम आहे. दादा नाही देतात माकड तर सगळ्यांना देतात खायला. थोडं थोडं मध्ये नाश्ता करूया. नाश्ता म्हणजे एनर्जी. घेतलं ते तसेच रिटर्न जातील. आणि काय पण घेऊन आला तुम्ही कचरा लाईक पिशवी ठेवा. सर्वजण येतात पर्यटन बॅग मध्ये आणि टाका. बघा आम्ही कशी पिशवी ठेवले तशी पिशवी ठेवा कचऱ्यासाठी. सो त्यामुळे इकडे पूर्ण महाराजांचं पूर्ण सर्व नीट राहील. आम्ही तर स्वच्छता राखण्याचा पर्यावरण, प्रयत्न हा. करतोय. तुम्ही पण काय पर्यावरणाची हानी नको करू. मित्रांनो एवढा वरती आल्यानंतर तलाव हत्ती तलाव हा बघा हत्ती तलाव बघा. पावसामध्ये पूर्ण फुल भरून जातं. आता बघा एकदम पाणी आहे. 2 हत्तींसाठी बांधलेला त्याला. 2 हत्ती हा. फक्त 2 हत्तींसाठी. हा मोठे होते हत्ती. हो एवढे मोठे हत्ती आहेत फक्त हत्तींसाठी. फक्त 2 हत्तींसाठी मित्रांनो 2 हत्तींसाठी. पण आत्ताचे छोटे असतील ना आत्ताचे त्याच्या साईजने मोठे असतील ना. मोठे भरपूर मोठे खूप मोठे हत्ती आहेत. ते राज्याभिषेकला होते ना हां हां ते वाले. ओके मित्रांनो राज्य छोटे असताना आणलेले वरती. हो हां बरोबर 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 हां. मित्रांनो चष्मा पडला. हां 2 हत्ती म्हणजे 2 हत्ती होते. लहान असताना त्यांना वरती आणलेले. तेच हत्ती राज्याभिषेक करताना पण होते. मोठे झाले त्यांच्यासाठी खास तलाव बांधलेला. एवढा असा प्रचंड मोठा आहे बघा. एवढा वरती आल्यानंतर पण तुम्हाला पाण्याचा तलाव केवढा आहे. अजून किती तलाव आहेत असे. 6 की 8 आहेत. 6 का 8 तलाव आहेत. मित्रांनो तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. सो बघूया जेवढे पण दिसतील तेवढे तुम्हाला दाखवेल मी. सो आत्ता तरी आम्हाला हत्ती तलाव दिसलेला आहे. तर पुढे बघूया. इथेच ते मासे बघितले. मासे बघितले. अजून काय बघितलं तू वरती जाऊन आलास. मासे हा मासेला खायला टाकलं. हां आम्ही सगळ्यांनी माझ्या भावांनी मी हां आणि आम्ही खूप मजा आता रिटर्न झाला तुम्ही. नाही जवळ वरती चाललो. ओके चालेल. चल मित्रा ब्लॉगमध्ये येईल आमच्या. चल ओके चल टाटा बाय. मित्रांनो इकडनं तुम्हाला गाईड्स पण भेटतील. ते म्हणजे वरून तुम्ही आलात ना हत्तीचा तलाव आहे ना तिकडे आल्यावरती तुम्हाला पुढे 18 पॉईंट दाखवतील ती लोक. सो त्याचे चार्जेस 1000 रुपये. आणि खालून जर तुम्ही गाईड घेतलात
तर तुम्हाला 2200 रुपये चार्ज आहे. खालून वेगळे चार्ज आणि वरती आल्यावरती वेगळे चार्ज. वरून तर 18 पॉईंट दाखवणार त्याचे 1000 रुपये आणि खालून 2200 रुपये. ते पॉईंट किती माहिती नाही, पण तुम्हाला कमेंटमध्ये माहिती असेल तर नक्की सांगा. तलावच्या इकडे आल्यावरती पियाच्या पाण्याची सोय पण आहे आत्ता. पहिला होती की नाही माहिती नाही, पण आत्ता तर आहे बघा. पियाचं पाणी असं भरायला भेटेल. पियाचं पाणी आहे इकडे. तुम्ही कुठून आलात? ह्या रोडने ना? ह्या रोडने आले. कोणत्या? ह्या रोडने आले. हां मग तुम्ही इकडनं आला, आम्ही तुमची वाट बघ तिकडं होतो. आम्हाला एक फॉलोअर्स भेटला, मग तो बोलला तुमचा ब्लॉग कुठनं पण आलात, पण तुम्ही शॉर्टकटने आलात ना. घंटा तुमच्या मागून गेलो, तुम्हाला माहिती पण नाही. जातो गायपाशी जाते. पकड गाय. हार खाऊन टाकला, हार घातलेला कसं वाटतं? खाल्लं तरी. मारा लागली का? जाऊ दे. मारायला नाही लागली, पण खाऊन दे ना. आता खाती मग खाऊ दे की. फोटो काढायचा का? मित्रांनो इकडे अजून एक तलाव हा, आणि इकडे मस्त असा किल्ला. खूप सुंदर असं व्ह्यू बघा ना. कॅमेऱ्यात एवढं व्ह्यू दिसत असेल की नाही माहिती नाही, पण समोरून एकदम भारी दिसतं व्ह्यू. कमाल असं दिसतं व्ह्यू. इकडे ना, इकडे ना मित्रांनो, हा व्ह्यू बघा. फोटो काढ आणि आता हायनी कसं खालनं वर घेतला तसा वर घे. मित्रांनो रायगडावरील हे 2 आधारस्तंभ आहेत. हा एक आहे आणि हा एक आहे. तिकडे लोक समाधी गेलेत. तिकडनं मग वरनं आपण करून राज्याभिषेक 16 तिकडे चाललेला आहे. तिकडनं मग बाजारपेठ, मग तिकडनं जगदीश्वर मंदिर वगैरे आहे, आणि तिकडनं टकमकटोक. म्हणजे आपण इकडनं आता आलो आहे. हा तलाव आहे, इकडनं चालू करणार आहोत. हा एंड आहे इकडचा, म्हणजे इकडनं आपण जाऊ आणि पूर्ण असं 2 आधारस्तंभ तुम्हाला पहिले स्टार्टिंगला दिसतील. मग इकडनं आपण चालू करूया. चलो आता लेट्स गो. इकडनं तुम्हाला दाखवतो. चला आता हवी आपण राज्याभिषेक तिकडे झाला ना, तिकडचं तुम्हाला व्ह्यू असं दाखवतो. इकडनं आपण जाऊया. सो मित्र मंडळी आपली गेली सर्व पुढे. सो इकडनं असं आतमध्ये, आता इकडनं चाललं आता आपण आतमध्ये, जिथे आता राज्याभिषेक झाला ना तिकडचा आता व्ह्यू तुम्हाला दिसेल. असं बघा, मधून इकडनं उभ्या मार्ग आहे. बसल्यावरती वरती आल्यावरती तुम्हाला असं काही व्ह्यू दिसेल. हे आपण खालून बघितलेलं, आता वरून बघतोय आपण. असं हे 2 रायगडवरील 2 स्तंभ आपले आहेत. इकडनं सर्वजण म्हणजे 7 मजली होतं. आता हे आय थिंक 2, 3, 4 मजली. 4था तुटला आहे तो अर्धा. 2च म्हणजे 7. इकडनं पूर्ण पहाडी, म्हणजे इकडनं सर्व पहारीकरी सर्व लक्ष ठेवायचे. इकडनं जवळजवळ 8 किल्ले दिसायचे रायगडावरून. स्वतः आधारस्तंभ तर आपण बघितले. आता इकडनं चाललो तर आपण जिथे राज्याभिषेक 16 झाला, आणि मग नंतर तिकडे बाजारपेठ, जगदीश्वराचं मंदिर, श्वानचं पण तिकडे आहे, जिजामातेचं पण तिकडे आहे सर्व. सो तुम्हाला दाखवतो आता. तर इकडनं आपण आलो आहे. इकडनं वाघ ना झालं काही वाघ दरवाजातून आपण एंट्री करून आता वरती चाललो. सो चलो लेट्स गो. पब्लिक पालखी तेच वाघ दरवाजा ना. परत रिटर्न करू. वाघ दरवाजा पुढे आहे, हा पालखी दरवाजा. आणि हे काय होतं इकडे? हे राणीचे महाल. राणीचे महाल आहे ते. 6 राणीचे महाल आहे. हा गाईड आहे आपल्यासोबत. 4 जॉईंट आहेत. गाईड आपलं सांगतो. लागत नाही. 2 सेपरेट आहेत. 2 सेपरेट आणि 4 जॉईंट आहेत. ओके.
4 जॉईंट आहेत हे 2 आणि 2 सेपरेट आहेत. राणीचा महाल तुम्हाला दाखवतो. पूर्ण असं राणीचा महाल आहे. अरे हे दोघं कुठं आहे? लक्ष ठेवायचे बघा. इकडनं अशी विंडो आहे. इकडनं आपण ते लक्ष ठेवतो. इकडं आज आला इकडनं गेल्यावरती प्रशस्त असं. इकडे त्या साईडला धान्य कुठं आहे बघा. इकडे बाथरूम वगैरे आहेत का? वॉशरूम. ओके. हा एवढे छोटे दाखवले. ओके. इकडे वॉशरूम वगैरे पहिल्याच्या काळाचे बाथरूम. हे बघा बाथरूम. पहिल्याच्या काळाचे बाथरूम बघा. असे काय बाथरूम होते पहिला. मित्रांनो इकडे धान्य कोठारे आहेत. हे बघा इकडे पूर्ण असं जालीमध्ये आहे. आणि हा पूर्ण असं ओपन आहे. म्हणजे खाली काय केलं तर आपल्या काढण्या भेटतात. पुरणची जागा चालवायला आलाय. आणि इकडे पूर्ण कार्यालय आहेत. इकडे कार्यालय सर्व आहेत असे. हे काय 2 3 4 5 आणि तिकडे महिना दरवाजा असं काहीतरी आहे. आणि व्ह्यू तर बघा मित्रांनो कमाल असं आहे. मी विचारलं पण त्याला. इकडून नको, खालती नको, इकडे जायला. खालती नाही, इकडे फक्त व्ह्यू बघायला. रोखूया पायरीवरनं. गडाच्या चारी बाजून डोंगर रांगा भेटत बघा आजूबाजूने. पण गडाला कुठला डोंगर टच पच वाईट नाहीये. बघ कुठला डोंगर जोडलाही गेलेला नाहीये. रायगड एक सेपरेट डोंगर आहे. याचा पूर्वीचं नाव तर रायरीचा डोंगर. आज आपण याला सगळेजण ओळखता रायगड एक किल्ला म्हणून. पण रायरीचा डोंगर हा जावलीच्या चंद्रावऱ्यांच्या ताब्यात होता. त्या आदिलशाकडे चाकरी करायचे म्हणून त्यांना घमंड होता. त्याला मारणारा कोणी काढला नाही. आपल्या महाराजाने जावळीच्या मोऱ्यांकडून हा डोंगर विद्या करून जिंकला. 15 मे 1656 ला ज्यावेळी जिंकला त्यावेळी डोंगरावरती काही बांधकामं नव्हती. रायरीचं नाव चेंज केलं, नाव ठेवलं रायगड. 16व्या शतकात 1670 ला हा रायगड बांधून तयार झाला. हा गड बांधायला दादांना 14 वर्ष टाकायला लागली. मोठमोठ्या 350 इमारत्या बांधल्या, 11 तलाव बांधलीत, 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या. पूर्ण गड बघायला 2 दिवस लागतो. हा रायगड मोठा आहे. गड पाहिता तो माता 1200 एकरात मोडतो. वरचा प्लेन इराजबा आहे तो 100 एकरात मोडतो. पण माझ्यासोबत पाऊल तासामध्ये तुम्ही महत्वाचे गड पाहणार की नाही. पण मला शंकाले नादान असतो तुमच्या सगळ्यांच्या. आज 2360 पायऱ्या चढतात. चढताना तुम्ही कपडात थकलात. मग गड बांधण्यासाठी लागणारा हा भला मोठा दगड महाराजांनी आणला. हा दगड गडाचा पाहिजे तुला नाही. 11 तलाव रायगडावरती खोदली. 84 पाण्याचा काय खोदला. तिथून जो काय दगड निघाला तो रायगडाच्या बांधकामासाठी यूज केला. हे ज्वाईन काढण्यासाठी दादानो चुनं शिसगुल वापरले म्हणून मजबूत असं बांधकाम. शिवाजी महाराजांनी दगडाचं बांधकाम बनवलं. पेशव्याने विटाचं बांधकाम बनवलं 1753 ला. पण तुम्ही शिवभक्ता तुम्ही रायगडाची वारी पायी केलेत. आता काही लोक रायगडा बघते 5 मिनिटं देतात, गडाच्या इमारत्या पाहतात. याला महत्व नाही. ज्यावेळी प्रत्येक शिवभक्त रायगडाची पायीवारी करेल डोक्याचा घाम हा पायापर्यंत जाईल त्यालाच रायगडाचं खरं महत्व समजतं. पण सर्वात आश्चर्य म्हटला तो अंधार बहार झालं की माझा दिवा पाहिजे या महाराष्ट्राला आणि आपल्याही गडच्या रक्षणासाठी. पुन्हा जाऊचा शुभा पाहिजे. पुन्हा जाऊचा शुभा पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. मित्रांनो हे असे 18 पॉईंट्स आहेत इकडचे. आणि 18 पॉईंटच्या पाठीबरोबर सर्व पूर्ण म्हणजे आता शिवाजी महाराज आहेत त्यांच्या पाठीबरोबर त्यांची माहिती वगैरे सर्व लिहिलं आहे. सो आता आम्ही बघणार आहोत आणि तुम्हाला तुमच्यासाठी खास घेतलेलं आहे. आणि आम्हाला पण समजेल थोडा इतिहास आणि त्याच्याबद्दल माहिती पण. कारण का आपण नुकतंच फिरून काय फायदा नाही. त्यामुळे आपण माहिती पण घेणार आहोत. सो आता जाऊया आणि बघूया 18 पॉईंट्स आणि माहिती घेऊया. काढला मी. वंदनीय सिंहासनाचे स्थान आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा राज्याभिषेक झाला ना तेव्हाचं हे दृश्य आहे. इकडे पूर्ण राज्याभिषेक झाला छत्रपती शिवाजी महाराजांचं हे असं दाखवलं आहे. खूप सुंदर असं दाखवलं. इथे माहिती पण तुम्ही वाचू शकता किंवा स्क्रीनशॉट मारू शकता. पूर्ण दाखवलं आहे याच्यामध्ये. 6 जून 1674 रोजी रायगडावर शिवरायांचे स्वतः राज्याभिषेक करून घेतला.
इथे पूर्ण असं माहिती दिली आहे. स्क्रीनशॉट पण तुम्ही मारू शकता. इंग्लिशमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे. असं पूर्ण हे आहे. PDF टाकू. ओके. तर मित्रांनो, हे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे होलीच्या मालावरती आहे बघा, तुम्हाला दिसेल. मी सिनेमॅटिक व्ह्यू दाखवेन. तर याच्या पाठी पूर्ण अशी माहिती दिली आहे. रायगडावरील होलीच्या मालावरील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. सो तुम्हाला बघायला भेटेल. स्क्रीनशॉट मारून घ्या पाहिजे तर माहितीचा. आणि असं शिवाजी महाराजांचं आहे. तर मित्रांनो, हे आहे राज्यसभेचे मुख्य प्रवेशद्वार आणि समोरच तुम्हाला दिसत असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होताना. मस्तपैकी तुम्हाला झूम करून दाखवतो बघा. क्लोजअप तुम्हाला दाखवेल मी. क्लोजअप सिनेमॅटिक नंतर दाखवतो. तर सुंदर असं. तर मित्रांनो, इकडे बाजारपेठ आहे दोन्ही साईडने आणि मध्ये असा रस्ता आणि दोन्ही साईडला बाजारपेठ. 22 आणि किती 22 44. ओके बघा, असं बाजारपेठ आहे बघू शकता. आणि पाठी याच्या इन्फॉर्मेशन दिलेली आहे. रायगडावरील बाजारपेठ. तेच रे, इन्फॉर्मेशन मराठीमध्ये, माहिती मराठीमध्ये. बस पूर्ण माहिती दिली आहे तुम्हाला. स्क्रीनशॉट मारू शकता. 22 मीटर रुंदीचा प्रशस्त राजमार्गावरील तुडताफा. सो असं काय मित्रांनो, आता आपण बाजारपेठातून चाललो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा राज्याभिषेक झालं तेव्हा त्यांचं पूर्ण इकडनं जगदीश्वर मंदिराकडे गेलेले. तो हाच ती बाजारपेठ होती. तेव्हाचं पूर्ण युगच वेगळं होतं ना. कशी बाजारपेठ भरत असेल, कसं काय असेल हां तेव्हाच्या काळी. आणि आता माणसं किती माणसं आहेत. कसे माऊली फिरत असतील ना तेव्हा. तसे छत्रपती शिवाजी. आता कसं माल, केवढा मोठा माल होता, प्रशस्त असा मोठा. छत्रपती शिवाजी महाराज जिथे राज्याभिषेक सोहळा झाला ना तिकडे केवढा मोठा महाल आहे. तिकडनं आवाज पण कसं, म्हणजे त्यांनी कसं केलं आहे, भारीच केलं आहे. म्हणजे असं पूर्ण एकदम खूप सुंदर बनवलं आहे. आता आपण चाललो टकमक टोकाकडे चाललो आहे. टकमक टोका नाही आहे पुढे, तिकडे गेलात ना टकमक टोक. आता मित्रांनो, आपण चाललो आहोत टकमक टोकाकडे. सो इकडे हां आईस्क्रीम कितना आहे, कसे आहेत. बाजारपेठ हा घे ना की आईस्क्रीम खाऊया. मित्रांनो, आता आईस्क्रीम आहे तुझ्याकडे. मित्रांनो, आता इकडे मस्तपैकी आईस्क्रीम खाऊया. 50 आईस्क्रीम खाऊया मस्तपैकी. 3 झाली. बाजारपेठमध्ये आपण आईस्क्रीम खात आहोत. पहिले शिवाजी महाराज होते तेव्हाच्या काली कसं असेल आणि आत्ताचं काय. तेव्हाची आईस्क्रीम खातो आम्ही. तेव्हाची आईस्क्रीम थोडी नाही. आईस्क्रीम नावाची गोष्टच नव्हती. आईस्क्रीम हा माणसाचा आवाज बसला तरी पण फाडून बोला आईस्क्रीम नावाची वाशी. आम्ही गुल खातोय. गुल करतो त्याची गरज. तो जगदीश्वर मंदिराकडे छत्रपती शिवाजी महाराज त्याच रस्त्याने पूर्ण जगदीश्वर मंदिराकडे दररोज जायचे लोक. तर आपण म्हणतो जाऊया जगदीश्वर मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊया आणि तुम्हाला दाखवतो पुढे काय असेल. तर चलो, तिकडनं एक पॉईंट आहे, समाधी आहे, श्वानचं दाखवलं आहे आणि 84 तलाव आहे तिकडे. विचार कर, म्हणजे आता बघायला एवढी नाही भेटत आहेत पण आहेत. आणि नंतर मग लास्टला आपण टकमक टोक करूया आणि मग तुम्हाला सांगतो पुढे अजून काय बघायचं दिसलं तर तुम्हाला दाखवेनच. थांब पुढे घे काढ. कुठली पाहिजे बाई, हीच आहे ना. आतमध्ये असं आलं दोन्ही बाजूने असं प्रशस्त हॉल टाईपमध्ये, म्हणजे जागाच जागा आहे. थंडावा तुम्हाला जाणवेल वाटतं असं काय मंदिर. थंड आहे मला काय वेगळा झाला असेल.
मित्रांनो आता आपण जगदीश्वर मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि महादेवाच्या पिंडीचे आपण दर्शन घेतले. सोबत जाताना तुम्हाला हनुमान स्वारींचं पण तुम्हाला दर्शन होईल. आवाज पूर्ण घुमतोय, आवाज पूर्ण घुमतोय, त्यामुळे आवाज नाही येणार. बाहेर जाऊन तुम्हाला माहिती सांगतो. आता तुम्हाला व्ह्यू हवा असं काय व्ह्यू आहे. तर मित्रांनो इकडे असे पहाडी, तुम्ही हत्तीचा तलाव इकडनं बघितला ना, तो हत्ती चालला इकडनं दिसत आहे, बघू शकता मित्रांनो. खूप सुंदर असं जगदीश्वराचं मंदिर आहे. आता आपण जगदीश्वराचं मंदिर बघितलं, आतमध्ये दर्शन पण घेतलं. खूप सुंदर असं जगदीश्वराचं मंदिर आहे आणि आतमध्ये महादेवाची पिंड आहे, सो आपण त्याचं पण दर्शन घेतलं. आणि जाताना हनुमान स्वारींचं पण दर्शन घेतलं आणि मंदिराच्या आतमध्ये जाताना नंदी आहे, नंदीचं पण आपण दर्शन घेतलं. बाहेरच व्ह्यू तुम्हाला दाखवलं. नंतर आपण गेलो समाधीमध्ये, समाधीकडे गेलो. समाधीचं तुम्हाला दाखवू शकतो, पाठी समाधीची माहिती पण आहे, तुम्ही पाहिजे स्क्रीनशॉट मारू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. खूप सुंदर, नक्कीच तुम्ही स्क्रीनशॉट मारून तुम्ही माहिती घेऊ शकता. नाही कचऱ्यासाठी आहे, कचऱ्यासाठी कुंड केवढी मोठी आहे. इकडे तुम्हाला कचरा आहे पुढे. आता आपण चाललोय टकमक टोकाला, टकमक टोक आहे का नाही रे, पण पाठी तर काढली जा बघून ये ना. ते नाही, इकडनं नाही रस्ता होत. फायनली आपण चाललो टकमक टोकाकडे. सो इकडनं आपण आता मधूनच आता असं असं पाय उतार आहे. एवढा फिरून का आलाच नाही, एवढा इकडनं आहे ना असं असं इकडनं असं पाय बोट आहे. आलो आलो. सँडलची माझी लागली वाट. इकडे वरून
मित्रांनो जो टकमक टोक दाखवलाय ना काय कमाल आहे व्ह्यू. असं दिसतं असं 3D मध्ये काहीतरी बघतो असं काहीतरी व्ह्यू आहे एकदम असं. कसं वाटलं रे त्यांनी टकमक टोका कसं वाटतंय तिकडनं बघितलंस का त्या कोपऱ्यात जाऊन. अरे टकमक टोक वार काय व्ह्यू वाटतंय असं वाटतंय म्हणजे एकदम केवढं छोटे छोटे दिसतंय बघा केवढ्या वरून भेंडी तुझं घर जो टकमक टोक जो बाबा प्लीज काय वाटाय ऍक्च्युली तिकडनं जर राहिलात तुमचे 300-400 पायऱ्या इकडनं वाजतात. तो इकडनं मध्ये आला पाठी कोण आहे मित्रांनो, आता आम्ही खाली उतरत आहोत. सो आता तुम्हाला वरती जाताना काय वाटणार नाही पण खाली जाताना थोडं तरी जाणवेल म्हणजे असं तुमची थोडी थोडंफार म्हणजे असं हे होईल बाकी काय नाही. सो हाय मजा येईल तुम्हाला. आता आम्ही चाललो खाली. बाकी वरती जाताना तर खूप मजा आली कारण का आपण जाताना पूर्ण एक्साइटेडमेंट मध्ये असतो. तर जाताना तुम्हाला थोडे पाय जाणवतील तुम्हाला म्हणजे काय बोलतोय सूरज भाऊ. अरे बोललो वरती जाताना एवढं काय वाटणार नाही म्हणजे खाली येताना नॉर्मल तुम्हाला थकवा जाणवेल. आणि जागोजागीवरती दुकानं शॉप वगैरे आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही. त्यामुळे तुम्ही पण येताना खाऊ खालूनच घेऊन या. नाही असं काय नाही बरे वरती स्वर्गात आल्यावर वाढतो भाव. मी वरती भाव वाढतो ठीक आहे. त्यामुळे तुम्ही खालून घेऊन आलात तर बेटरच आहे. गाडी आहे ना आमच्या मागून चाललंय. तर मित्रांनो फायनली आपण रायगडावरनं खाली आलेलो आहोत. संपूर्ण असं रायगड त्या टकमक टोकापासून ते पूर्ण असं एक्सप्लोर आपण केलं आहे. दिसताना असं छोटं दिसतं पण गेल्यावरती प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला बघायला भेटला. ब्लॉगमध्ये पण मी दाखवण्याचा खूप प्रयत्न केला आहे. सर्व प्लेस पॉईंट सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. येताना तुम्हाला नक्कीच जाणवेल थकवा. खाली आलो इथे पायथ्याजवळ आलो आणि थोडं इथे जरा आम्ही बसलो आहे सर्वजण आणि गाडी पार्किंगला आम्ही तिकडे खालीच लावलेली आहे. सो मग तिकडनं गाडी घेऊन डायरेक्ट मग आपण जाऊया. सो आता निमेश आणि चिंट्या येत आहेत पाठून. सो पूर्ण मी दाखवलं आहे तर दाखवतो तुम्हाला पूर्ण. तर मित्रांनो आता मी घरी वगैरे आलो. सो पूर्ण अनुभव खूप अविस्मरणीय होता. पूर्ण रायगड म्हणजे खूप म्हणजे असं बोलतात आपण बाहेरून बघत होतो की रायगड कसं असतो काय असतं तिकडे प्रत्यक्षात आज गेल्यावरती अनुभवायला भेटलं. खूप सुंदर अनुभव होता अविस्मरणीय होता. खूप काही शिकायला भेटलं. इतिहास महाराजांचं सर्व इतिहास सर्व 500 वर्ष 550 वर्ष सर्व इतिहास आपल्याला आज बघायला भेटलं. तिकडे गाईड्स वगैरे पण आहेत. तुम्ही गाईड्स घेऊन जाऊ शकता. तुम्हाला योग्य मार्गदर्शन तिकडे भेटेल आणि खरंच ते म्हणजे पूर्ण तुम्हाला माहिती जर अनुभवायची असेल तुम्ही गुगलवरती तर भेटतेच पण प्रत्यक्ष गाईड्स ते सांगतात ना पूर्ण प्रत्यक्ष तुम्हाला लाईव्ह बघू शकता तुम्ही आणि अनुभव घेऊ शकता. आम्हाला पण खूप मजा आली आणि ओव्हरऑल पूर्ण ब्लॉग तुम्हाला दाखवला. पूर्ण पॉईंट दाखवण्याचं मी पूर्ण दाखवलं आहे ब्लॉगमध्ये. तुम्हाला कसा ब्लॉग वाटला आपण सर्वांना एकेकाला विचारूया म्हणजे. सो मी म्हणजे लास्टला का विचारलं कारण का घरी आल्यावर सर्वांना विचारूया आपण. त्या हिशोबाने आपण सर्वांना आता विचारूया कसं वाटलं रायगडवरचा अनुभव. सो निमेश कसं वाटतं तुला. रायगड आजपर्यंत मी पुस्तकातनं म्हणजे चौथीच्या इतिहासात बघितलं आहे. लोकांच्या अनुभवातनं ऐकलं आहे. म्हणजे मित्र लोक गेले आहेत भरपूर लोकांच्या तोंडातून ऐकलं आहे. आज प्रत्यक्ष अनुभवायला गेलेलो. अविस्मरणीय अनुभव होता. गर्दी इतकी नव्हती संडेच्या मानाने कमीच होती आणि अनुभव तर अफाट म्हणजे थोडं असं दुःख आहे मनात की पहिल्यासारखं रायगड राहिलं नाही. जे पहिले फोटो बघितले तसं रायगडमध्ये आता थोडं कमी दिसतं आहे. पण हाय गाईड्स चांगले तिकडे आहे. त्या लोकांनी व्यवस्थित समजावून सांगतात सगळ्या गोष्टी. तुम्ही शांत म्हणजे गेलात ना थकवा एवढा तुम्ही चढाल पण थकवा तुमचा निघून जाईल आणि शांत डोक्याने तुम्ही ते सगळं ऐकून अविस्मरणीय अनुभव घ्या. पूर्ण इतिहास तुमच्या डोळ्यात देखत निघून जाईल. म्हणजे तुम्ही जे दृश्य बघाल ते इतिहास जे पुस्तकात वाचलं आहेत ना तुम्ही ते तुम्हाला एक एक असे दृश्य दिसत जाईल. खूप अविस्मरणीय. परत थोडा पब्लिक जेव्हा जाते तिकडे कचरा बिचरा करते ना ते बघून म्हणजे खातात पितात
बाटल्या बिटल्या एवढं चांगलं म्हणजे बोलतात ना चांगल्या चांगल्या गोष्टीच्या ठिकाणी तुम्ही लोक जाऊन बाटल्या टाकताय चिंगम विंगम काय पब्लिकने सुधारला पाहिजे. महाराष्ट्र सरकार काय करणार नाही आहे. आपण आपली जबाबदारी निभायला पाहिजे. जे रॅपर विपर्स असतात ते बॅगेत घेऊन येऊ शकतो आपण भरलेले घेऊन जाऊ शकतो खाली का नाही घेऊन येऊ शकत. चढताना तुम्हाला त्रास नाही होतो उतरताना कसला त्रास होतो विचार करा आणि रायगड एकदा अनुभवायला जावा एवढंच. तर मित्रांनो असं होतं आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण गड किल्ल्यांचा इतिहास आहे. तर आपली संस्कृती पूर्ण जपायला पाहिजे. पुढच्या पिढ्यांना पण बघायला भेटायला पाहिजे अनुभव. सो आत्ताच सर्व कमी कमी होत चाललं आहे सर्व आणि सर्व आपले सरकारने पण याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे आणि व्यवस्थित असं सर्व करायला पाहिजे गड किल्ले. कारण का आपल्या महाराष्ट्र राज्याचं म्हणजे महाराष्ट्र राज्य आपल्या कशाने ओळखलं जातं गड किल्ल्यांमुळे ना. मग गड किल्ले आज आपले सुरक्षित नाही आहेत. गड किल्ले सुधारवले पाहिजेत समजलं. फक्त बोलतात सर्वजण आश्वासन देतात की म्हणजे गड किल्ले सुधारवणं पण अजूनपर्यंत कोण प्रत्यक्षात केलं नाही. तर मित्रांनो कसं वाटलं आपला रायगडचा पूर्ण असा संपूर्ण ब्लॉग आणि व्हिडिओ ब्लॉग आपला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू आपण नवीन एका ब्लॉगमध्ये.